एवढा सगळा प्रवास माझ्या जागी कोणी दुसरं असतं तर त्यांच्यानी ते एवढं सगळं फेस करवलं असतं का? पण आता एवढ्या काळामध्ये तू काय बदल बघतेस आजूबाजूच्या माणसांमध्ये, रिलेशन्समध्ये? मी हे नक्की अनुभवले की प्रत्येक रिलेशनशिप चेंज होतं ओव्हर द टाईम. लोकांना ॲक्च्युली मसाल्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. तर ह्याच्यातून बाहेर पडणार नाही, नेमकं काय करणार? मला असं वाटतं की एकच गोष्ट लोकांना उगाळायची खूप सवय असते. नेक्स्ट टाईम जेव्हा मला प्रश्न विचारतील असे तेव्हा मी त्यांना असं स्पष्ट सांगणार की ह्याच्यातलं सगळं आता पोटेन्शियल गेलेलं आहे, तर कम अप विथ समथिंग न्यू. जेव्हा तुला समजलं की आपल्याला नामांकन आहे, मी अशी मुलगी आहे जी घरी जाते, अवॉर्ड शेल्फमध्ये ठेवते आणि आय मूव्ह ऑन लगेच. तू इकडनं जो ब्रेक घेते तो आवश्यक आहे. हो, ब्रेक आवश्यक आहे. मला असं वाटतं की कधी कधी काही रोल्स खूप डिमांडिंग असतात, ते तुमची पाठ सोडत नाहीत जेव्हा तुम्ही काम करून घरी येता तेव्हा. मला एखादी फिल्म आता शोल्डर करायला आवडेल. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या # ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. कलाकार ही एक अशी गोष्ट आहे, मग तो चित्रकार असेल, रंगभूषाकार असेल, अभिनेता असेल, गीतकार असेल, संगीतकार असेल, नृत्य दिग्दर्शक असेल, आपलं करिअर एक सुरू करतो. करता 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 एका ठराविक टप्प्यानंतर त्याला एखादा पुरस्कार मिळतो. आणखीन काही दिवसांनी दुसरा एक पुरस्कार मिळतो, तिसरा पुरस्कार मिळतो. आणि मग त्या कलाकाराला एक असा प्रश्न पडतो की मी आतापर्यंत केलेल्या वाटचालीबद्दल तर हा पुरस्कार आहेच, पण आता माझी जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे. एकीकडे असं वाटत असतानाच त्याचं कदाचित एखाद्याला प्रेशर पण येऊ शकतं की अरे मला अधिक चांगलं काम करायला पाहिजे. दुसरीकडे इतके पुरस्कार झाल्यानंतर स्पर्धेची जाणीव होते, मलाच मिळायला पाहिजे ही भावनासुद्धा जागी होते. तर आता नुकताच महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव पार पडला. त्याच्यामधले एक जी पुरस्कार विजेती आहे तीच आमच्या इट्स मज्जाच्या स्टुडिओत आहे. पण तिच्याकडे वळण्यापूर्वी तिच्या पहिल्या भेटीचा मी किस्सा तुम्हाला सांगतो. कदाचित तिलाही ते लक्षात नसेल. असं होतं की साधारण एक 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला लोकप्रिय ठरलेल्या अशा एका मराठी चित्रपटाच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या वांद्र्याला, त्या निर्मात्याच्या कार्यालयात. मी काही कारणास्तव जाऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 9-9:30 वाजता मला एक फोन आला. लँडलाईनवर फोन आला. आणि तुम्हाला तर कल्पना आहे, जेव्हा लँडलाईनवर फोन होतो तर आपल्याला काहीच माहीत नसतं की पलीकडनं कोण असेल. तर तिने आपली ओळख दिली. अरे, तर तिने असं थेट म्हटलं की अरे काल तुम्ही येऊ शकला नाहीत, तर आज तुम्हाला शक्य आहे का? आणि मग तिच्या घरी कसं यायचं काय वगैरे तिने अगदी व्यवस्थित सांगितलं. त्याहीपेक्षा मला जी महत्त्वाची गोष्ट वाटते, त्यावेळेला तिने जे काही सांगितलं त्यातल्या काही गोष्टींनी मी खूप इम्प्रेस झालो. आणि त्यानंतर मग तिचं करिअर मी पाहतोय चांगल्या पद्धतीने चाललं आहे. आज ठीक आहे, काही गोष्टी इकडे तिकडे होत असतात, पण ते तिच्याचकडनं मला जाणून घ्यायचं आहे. आणि ती आहे सई ताम्हणीकर. नमस्कार सई, तुझं आमच्या इट्स मज्जा या डिजिटल चॅनलच्या ठाकूर विचारणा सीझन 2मध्ये स्वागत. धन्यवाद. आणि सर्वप्रथम राज्य चित्रपट महोत्सवामध्ये तुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जो पुरस्कार पॉंडिचेरी चित्रपटासाठी मिळाला, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. जेव्हा तुला समजलं की आपल्याला नामांकन आहे आणि 2 स्पर्धक आहेत, एक म्हणजे तमाशा लाईव्हसाठी सोनाली कुलकर्णी आणि चंद्रमुखीसाठी अमृता खानविलकर, तुझी पहिली काय होतं इम्प्रेशन? कुठल्याही पुरस्कारासाठी नामांकन मिळणं हे खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की पॉंडिचेरीसाठी मला आतून असं वाटत होतं की हा पुरस्कार मला मिळावा, कारण पॉंडिचेरीनी माझ्या आतल्या कलाकाराला खऱ्या अर्थाने स्वावलंबी केलं असं म्हणायला हरकत नाही. मी एक किस्सा सांगू इच्छिते. पॉंडिचेरी ही सर्वतः आयफोनवरती शूट केलेली फिल्म आहे. आणि आम्हाला ह्या फिल्मच्या दरम्यान कोणी स्टाफ अलाउड नव्हता. म्हणजे आम्हाला ना मेकअप आर्टिस्ट, ना हेअर आर्टिस्ट, कॉस्ट्यूम, स्पॉट बॉय हे कोणीही प्रोव्हाइड केलं गेलं नव्हतं, कारण हा एक एक्सपेरिमेंट होता जो डिरेक्टरला करायचा होता. आणि ह्या चित्रपटानंतर आता जर तुम्ही मला एखाद्या सेटवर सोडलं आणि मला म्हणालात की सई आता तुला कोणीच नाही, सगळं तुलाच करायचं आहे, तर मला काहीच वाटणार नाही. एवढी मी स्वावलंबी या चित्रपटाने मला केलं. आणि ह्या
हे पात्र खरंच माझ्यासाठी खूप खास आहे. कारण हे पात्र केल्यानंतर मी घरी आले शूट संपवून 2-3 महिन्यांनी मला त्या व्यक्तीची आठवण येऊ लागली. असं कधीच झालेलं नाही आहे आजपर्यंत, की आपणच कोणाला तरी साकारायचं आणि त्या व्यक्तीची आठवण येते किंवा असा विचार येतो, की आत्ता निकिता काय करत असेल? हे माझ्याबद्दल पहिल्यांदा झालं. आणि मग माझा भ्रम तुटला, की पण निकिता अस्तित्वातच नाही आहे, ती तर मीच साकारली आहे. सो हा जो इमोशनल कोलाहल आहे, हा मी पहिल्यांदा अनुभवला. आणि ह्यासाठी मला पॉंडिचेरीसाठी मनापासून बक्षीस हवं होतं आणि मला ते मिळालं याचा खूप आनंद आहे. शिवाय जेव्हा शासन तुम्हाला तुमचा पुरस्कार करतं, तुमची शाबासकी तुम्हाला देतं, तेव्हा ते खरंच खूप खास असतं आणि म्हणून राज्य पुरस्कार हा माझ्यासाठी खूप खास आहे. आणि स्पर्धा होती ती? स्पर्धा पाहिजे असं मला वाटतं. स्पर्धा खूप गरजेची आहे. स्पर्धा नसेल तर खूप सगळं बोरिंग होऊन जाईल आणि स्पर्धक असल्या तरी या दोन्ही माझ्या मैत्रिणी आहेत. अ, प्रत्येकाचे एक स्ट्राँग पॉइंट्स असतात, प्रत्येकाची बलस्थानं असतात आणि आमच्या तिघींची बलस्थानं वेगवेगळी आहेत आणि त्यांच्या दोघींची जी बलस्थानं आहेत, ती कायम मी अप्रिशिएट करत आले. स्पर्धक असल्या तरी मैत्रिणी आहेत आणि मला असं वाटतं की अ, कधी पुरस्कार मिळतो, कधी नाही मिळत. त्याच्यावरती काही माझं जीवन अवलंबून नाही आहे किंवा त्याच्यामुळे माझं जीवन थांबणारही नाही आहे. त्यामुळे मला आनंद होतो जर माझ्याऐवजी दुसऱ्या कुणाला मिळाला तर किंवा मला नाही मिळाला तर आय ऑल्वेज टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट किंवा असं वाटतं की ठीक आहे, यावेळेस नाही मिळाला, नंतर मिळेल किंवा पुढच्या वेळेला अजून चांगलं काम करू. सो अशी काही काय म्हणूया जेलसीची किंवा कॉम्पिटिशनची भावना माझ्या आतमध्ये तरी निर्माण होत नाही. मला असं वाटतं, की मला त्या सगळ्या मुली आवडतात, ज्या वेगवेगळे दरवाजे आमच्या पुढच्या जनरेशनसाठी ओपन करतील. मला असं वाटतं, की वन शुड ऑल्वेज लूक ॲट अ बिगर पिक्चर बिकॉज आय लूक ॲट अ बिगर बिगर पिक्चर. पण त्या दिवशी तुझं काय भावना होती? वरळी डोममध्ये तू आली, कार्यक्रम सुरू झाला. मला अजूनही कुठल्याही पुरस्काराच्या आधी माझे हार्टबीट्स वाढलेले असतात. म्हणजे आपलं जेव्हा नाव हां. अनाउन्स होणार असतं किंवा जेव्हा नामांकन वाचून तेव्हा हां, अजूनही म्हणजे हे आमच्या प्रोफेशनची ही खासियत आहे असं हां, म्हणायला हरकत नाही, की हां, कितीही तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल तरीही हां. अशा वेळेला हार्टबीट्स वाढतात आणि ते अनुभवणं स्पेशल असतं. आणि मला आनंद आहे, की हा पुरस्कार मला विभागून मिळाला आहे. आय थिंक अमृता ऑल्सो डिझर्व्स धिस. मला असं वाटतं, की चंद्रमुखी तिने ज्या प्रकारे प्रमोट केला होता, ज्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवला होता, ते फक्त तीच करू शकते असं मला वाटतं. ते तिचं बलस्थान आहे. त्यानंतरच्या प्रतिक्रिया? जे ओ तुझं कौतुक झालं? खूप कौतुक झालं आणि कधी-कधी काय होतं, मी अशी मुलगी आहे जी घरी जाते, अवॉर्ड शेल्फमध्ये ठेवते आणि आय मूव्ह ऑन लगेच. अच्छा, व्हेरी गुड. मी हां, त्या हां, आनंदात फार रेंगाळत नाही. पण हां, कधी-कधी फॅन्स हितचिंतक मला त्या आनंदात रेंगाळवतात आणि हां, मला असं वाटतं की कधी-कधी रेंगाळावं, चांगलं आहे. हां. तर मी 1-2 दिवस रेंगाळले असेन, पण आता परत मी आय हॅव मूव्हड ऑन. पण इंडस्ट्रीकडनं आलेलं कौतुक काही सांगशील असं? अ, खूप मेसेजेस आले, फोन्स आले. हां, आमच्या हास्य जत्रेच्या सेटवरती जंगी सेलिब्रेशन झालं. सो हां, बरं वाटतं असं आपली माणसं जेव्हा शाबासकी देतात, हां. तेव्हा जास्त बळ मिळतं. तुला एक मी आठवण करून देतो, हा पुरस्कार जो आहे, हा स्मिता पाटीलच्या नावाने पुरस्कार आहे. आणि मला चांगलं वाटतं, की तू आपल्या पहिल्यांदा मी जेव्हा तुला भेटलो, तेव्हा तू असं म्हणालेली म्हणजे असाच आपला विषय निघाला, की तू मग तयारी कशी करते? म्हणजे काय पाहते सिनेमे वगैरे? तर तू म्हणाली, "मी स्मिता पाटीलचे सिनेमे पाहते." तर हे जे आता आता हा योग जुळून आला आहे, काय सांगशील? अ, बरं वाटतंय मला. हां, मी जेव्हा प्रतीक बरोबर काम केलं, हां, तेव्हा मी आधी त्याचा हात धरला. मी म्हटलं, "थांब, मला तिचे जीन्स तुझ्यामध्ये आहेत. लेट मी हां, जस्ट हां, फील धिस मोमेंट." हां, इन्क्रेडिबल फीलिंग आहे. हां, कारण मला असं वाटतं, की अद्वितीय व्यक्तिमत्व आहे ते हां, आणि त्या व्यक्तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हां. तिच्या केपेबिलिटीज, तिने जे काही अ, तिने ऑर्डिनरी असण्याचे किंवा चौकटीत बसण्याचे सगळे नॉर्म्स तोडून टाकले होते आणि असं चौकटीत न बसणारं काही जेव्हा कोणी करतं, तेव्हा मला त्याचा खूप अभिमान आणि कौतुक असतं. पण आता ते जुने चित्रपट पाहणं? चालू आहे. म्हणजे तिच्या चित्रपटांचा तर कधीच कंटाळा येऊ शकत हां, नाही. हां, इट्स लाइक इन युनिव्हर्सिटी. हां, त्याच्यामुळे हां. अजूनही कुठलाही चित्रपट कधीही काढून पाहावासा वाटतो आणि मी पाहतेही. अच्छा. आता तुला काय वाटतं, की ह्यापुढची जो आपला तुझा जो प्रवास आहे, तो कसा असावा? कारण एक प्रकारे आता तुझ्याकडनं अपेक्षाही वाढल्या आहेत, तुझ्या स्वतःकडनंही अपेक्षा वाढलेल्या आहेत.
मी काही कधी प्लॅन करत नाही ऑनेस्टली. हां, पण मला एक गोष्ट नक्की वाटते, की मला एखादी फिल्म आता शोल्डर करायला आवडेल. म्हणजे त्या फिल्मची पूर्ण जबाबदारी माझ्या हां, खांद्यावर हां. घेऊन असं काहीतरी मला करायला नक्की आवडेल. अनफॉर्च्युनेटली आता साध्या गोष्टी मला एक्साईट करत नाहीत. कारण खूप वर्ष झाली आहेत काम करून. त्याच्यामुळे मला असं काहीतरी स्क्रिप्ट मी शोधतेय ज्यांनी माझा कस लागेल, माझी दमछाक होईल, मला राग येईल, मला फ्रस्ट्रेशन येईल. अशा काहीतरी मी शोधात आहे. म्हणजे काही-काही स्क्रिप्ट्स असतात ज्या डिमांड करतात 6 महिने प्रेप, 4 महिने प्रेप, 1.5 महिना वर्कशॉप. मी असं काहीतरी शोधतेय ज्यांनी माझा कस लागेल. म्हणजे तुला असं वाटतं का दिग्दर्शकांनी आता तुझ्यावर जास्त विश्वास ठेवावा? दिग्दर्शकांचा माझ्यावर विश्वास आहे, हे मला हां, मान्य आहे. हां, पण मला असं वाटतं, की कधी-कधी ना तुम्हाला सांगावं लागतं, की मी ह्याच्यासाठी रेडी आहे बरं का. हां. तर मला असं वाटतं, की ते माझं सांगणं राहून गेलंय. त्यामुळे ह्या इंटरव्ह्यूच्याद्वारे मी सांगू इच्छिते, की मी रेडी आहे. पण मध्यंतरी मी तुझ्यावर रागावलो होतो. तू चांगल्या कारणास्तव रागावलो होतो. जे मी सईला ओळखतो पहिल्यापासून किंवा सिनेमामध्ये पाहतो, आता पण सिनेमामध्ये पाहतो वगैरे. मला असं नेहमी वाटायचं की अरे, हिच्यात असं टॅलेंट आहे, वेगळ्या भूमिका करते. मग ते येत का नाही असं? ही वेगळ्या गोष्टीत काय वेळ वाया घालवते का? आणि हा प्रश्न मी तुला ए-पी-पी माझाच्या त्या कट्ट्यावर पण विचारला होता. की तुझ्या पोटेन्शियलचं तुला हां, मिळालेलं नाहीये असं हां, ना? हां, आय डोंट नो. मला असं वाटतं, की हे असं ठरवून नाही होणार आहे. हां, हे होऊन जाणार आहे आणि मग ते आपल्याला कळणार आहे, की ओके मिळाला हां, ड्यू. हां. तर मला वाटतं, की होईल कधीतरी. आय एम पॉझिटिव्ह. आता तू एवढी छान बोलते, करिअरबद्दल बोलते, स्वतःच्या भूमिकेविषयी बोलते. पण जेव्हा कोणी ना डिजिटल चॅनलवर जातो आणि तो सई ताम्हणकर ऑपरेट करतो, ज्या त्या मुलाखती येतात, त्या मुलाखतीमध्ये काय असतं? काय असतं सांग? मी सांगू? हो. त्या मुलाखतीमध्ये असतं, आता ते तुझं पर्सनल गोष्ट आहे, की तू लग्न केलं, घटस्फोट घेतला, मग तो कसा घेतला, मग आम्ही चहा प्यायला भेटलो, मग चहा पिता-पिता मग ते काय पार्टी झाली. हे तू किती वेळा सांगणार? आता ह्या गोष्टीला तर 10 वर्ष होऊन गेली. नाही काय आहे लोकांना ॲक्चुअली मसाल्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आपण एकच गोष्ट परत सांगायची? मी नाही सांगत परत. ती विचारली जाते आणि आय एम समबडी हू विल म्हणजे तुम्ही विचारलं तर मी सांगणार. असा माझा स्वभाव आहे. पण तुम्ही बरोबर म्हणताय. मला असं वाटतं, की एकच गोष्ट लोकांना उगाळायची खूप सवय असते. पण आता ती मी उगाळून देत नाही. तुम्ही जर का हा प्रश्न केलात तर माझं उत्तर यावेळेस वेगळं असेल. त्यामुळे मी हा प्रश्न करणार नाही. पण लोक तुला प्रश्न करतात, याचा अर्थ लोकांना तुझ्याबद्दल इतर गोष्टी माहीत नाही असंही होऊ शकतं. किंवा असाही होऊ शकतो, की त्यांना फक्त मसाल्यामध्ये इंटरेस्ट आहे, बाकी त्यांना कशात इंटरेस्ट नाही, असंही होऊ शकतो. पण याचा अर्थ असाही होऊ शकतो, त्यांनी सिनेमातली सई ताम्हणकर नीट पाहिलेली नाही आहे. पण ती का नाही पाहिली? अनफॉर्च्युनेट. पण ती का नाही पाहिली? त्यांचं नशीब चांगलं नाहीये म्हणून नाही पाहिली. पण तुला याचा त्रास होत नाही? नॉट रिअली. मला असं वाटतं, की ही माझ्या प्रोफेशनचा खूप महत्त्वाचा मोठा भाग आहे, की मसाला जिकडे आहे तिथे कॉन्सन्ट्रेशन लोकांचं जाणं. मी जर का प्रत्येक गोष्टीचा त्रास करून घ्यायला लागले, तर मला जगताच येणार नाही. मान्य आहे. त्यामुळे मी हां. नाही, आय डोंट बॉदर. तसंच आता तो एक विषय झाला. त्याच्या अगोदर तू त्या बिकनीबद्दल सतत बोलायची. मग करेक्ट. त्याच्यातून तुला बाहेर काढलं या गोष्टीने. करेक्ट. मग ह्या गोष्टीतून आता बाहेर पडणार? आय थिंक ऑलरेडी पडलेली आहे. मी तरी पडली आहे. लोकं पडली नसतील तर इट्स देअर प्रॉब्लेम. आय कांट हेल्प इट. हां, म्हणजे माझा प्रश्न बरोबर आहे ना? हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे एकच गोष्ट उगाळायला लोकांना आवडते. अनफॉर्च्युनेट. हां. पण मग ह्याच्यातून आता तू जे ह्याच्यातून बाहेर पडणार म्हणजे नेमकं काय करणार? नेक्स्ट टाईम जेव्हा मला प्रश्न विचारतील असे, तेव्हा मी त्यांना असं स्पष्ट सांगणार, की ह्याच्यातलं सगळं आता पोटेन्शियल गेलेलं आहे. तर कम अप विथ समथिंग न्यू. हां, याला रिपीट व्हॅल्यू नाही आहे. अजिबातच नाही आहे. मग तुला काय विचारलेलं आवडेल? मी नवीन छंद जोपासते आजकाल एक हां. फ्लाइंगचा, पॅराग्लायडिंगचा. हां. मला त्याच्याबद्दल विचारा किंवा मला हे विचारा, की हा एवढा सगळा प्रवास माझ्या जागी कोणी दुसरं असतं तर त्यांच्यानी ते एवढं सगळं फेस करवलं असतं का? किंवा हां. त्यांच्यामध्ये ती ताकद असते का? हे सगळं हां. फेस करून परत नव्याने क्षितिजं शोधण्याची ताकद सगळ्यांमध्ये असते का? हे प्रश्न विचारले तर मला जास्त मग मी आवडेल. हाच तुला प्रश्न विचारतो, की ही जी तुझ्या आता इतर आवडीनिवडी आहे, सोशल मीडियामध्ये तू दिसते, म्हणजे कुठेतरी तू गेलेली असते, दूरवर काश्मीर किंवा काय-काय. आता ह्यातला जो आनंद आहे, तो तुझा कशा पद्धतीने तू व्यक्त करशील?
एक तर ना मी गेले 17-18 वर्ष फक्त काम केलंय. मी कधी हॉलिडेजला पण गेले नाहीये. मी स्वतःसाठी वेळच काढलेला नाहीये आणि हे प्रकर्षानं जाणवू लागतं जेव्हा एक काळ तुम्ही खूप काम करून एक विसाव्याचा क्षण येतो. हां. तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं, की अरे आपण स्वतःसाठी बहुतेक वेळच काढलेला नाहीये हां. आणि आय थिंक आय एम गोइंग थ्रू दॅट फेज. हां. त्यामुळे मला असं वाटतं, की मी आता ते करू शकते आणि मी ते पूर्णपणे एक्सप्लोअर सध्या करतेय. मी ट्रॅव्हल करतेय जास्त. मी स्वतःसाठी वेळ काढतेय. एक प्रोफेशनच्या एकदम वेगळं काहीतरी मी एक्सप्लोअर करते, विच इज पॅराग्लायडिंग. इट्स हां, येस. ॲडव्हेंचर स्पोर्ट. हं. तर मला असं वाटतं, की छान चाललंय, मस्त आहे. हां, म्हणजे तू सोलो ट्रॅव्हलर्स जे आहे, कौतुकाने म्हटलं जातं, ते मला वाटतं तुला आता राईट ट्रॅक मिळाला आहे. हो, एकदम 100%. अच्छा, पुढचं काय असेल तुझं ॲडव्हेंचर? मी पॅराग्लायडिंगच पर्स्यू करू इच्छिते. हां. त्याच्यामध्ये लेवल्स असतात वेगवेगळ्या. हां. तर मी आता क्लब पायलट व्हायच्या मार्गावरती आहे. क्लब पायलट म्हणजे तुम्ही त्या एकदा तुम्ही क्लब पायलट झालात, की तुम्ही त्या स्कूलबरोबर कुठेही जाऊन देशामध्ये, देशाच्या बाहेर फ्लाय करू शकता. तर त्याच्यासाठी एका प्रकारची लेवल तुम्हाला पास करावी लागते. सो मला हे जे सापडलेलं आहे पॅराग्लायडिंगचं, ते आय थिंक ते खूपच सुंदर आहे आणि सध्या मला त्याची खूप मजा येते. हां, म्हणजे तुला असं म्हणायचं की नुसतं आपलं काम, अभिनय, कॅमेरा, सिनेमा, मुलाखती, सोशल मीडिया याच्या बाहेर गेलं पाहिजे. 100% मला असं वाटतं, की आपण त्याच जगात असून कधी-कधी स्टॅग्नंट व्हायला होतं. हां. नवीन विचार डोक्यात येत नाहीत किंवा हां. तुम्ही जर का इथून खालीच नसाल, तर नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला भरताच येत नाही. हां. तर मला असं वाटतं, की फ्लाइंग हॅज चेंज्ड माय लाईफ. म्हणजे त्याच्यामुळे एकदम खाली होऊन नवीन इन्फॉर्मेशन मला स्टोअर करता येते. फ्लाइंग केल्यानंतर मी माणूस म्हणून किती बदलली आहे किंवा काय माझ्यात कमी जास्त झालं आहे, हे मला खूप चांगल्या प्रकारे कळतंय. सो आता खूप एन्जॉय करते मी सध्या. आणि आत्मपरीक्षण सुद्धा. 100% आत्मपरीक्षण म्हणजे ह्या स्पोर्टनी तुम्हाला लिटरली आत्मपरीक्षण करायला लागतच, तो आपोआपच करवतो स्पोर्ट हां. तुम्हाला. हां. म्हणजे तुमच्यात किती पेशन्स आहेत, तुम्ही एन्झायटीमध्ये कसे रिॲक्ट करता किंवा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुमची डिसिजन मेकिंग पॉवर काय आहे, तुम्ही किती पाण्यात आहात, हे सगळं या स्पोर्ट मध्ये कळतं आणि आय एम एन्जॉईंग एव्हरी बिट ऑफ इट. हां, तर आता उंचावर गेल्यावर, त्या उंचीवर गेल्यानंतर खाली कसं दिसतं? त्या उंचीवर गेल्यावरती असं वाटतं, की आपण खूप क्षुल्लक आहोत. आपलं म्हणजे आपण कशासाठी हट्टीपणा करतो किंवा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, सारखं पाहिजे, पाहिजे, पाहिजे. हे सगळं आउट फोकस होतं आणि शांत वाटतं, फ्री वाटतं. शांत वाटतं आणि फ्री वाटतं. पण जे तू इकडनं जो ब्रेक घेते, तो आवश्यक आहे. हो, ब्रेक आवश्यक आहे. ब्रेक आवश्यक आहे. म्हणजे सारखं ते सकाळ झाली, अरे आज या सेटवर. आणि मला हे खूप उशिरा कळलं असं मी म्हणेन. पण कळलं हे महत्त्वाचं आहे. पण ब्रेक महत्त्वाचा आहे. तुला मी एक वेगळा प्रश्न असा करतो, की मागे एका लेखक पत्रकारांनी लिहिलं होतं, की तो जेव्हा सांगलीला गेला, तेव्हा त्यांनी कोणाला तरी विचारलं, सांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे? तर त्याने सांगितलं सईद अमनकरचं घर. बर. मग ही तुझी मिळकत आहे, की सांगलीमधले जे लोक इतर गोष्टी लोकांना माहिती नाहीत? नाही, मला असं वाटतं की हे मी कमावलेलं आहे आणि ही छान कमाई आहे. म्हणजे असं कोणी म्हटलं तर बरंच वाटेल. 18 वर्षाची मुलगी जेव्हा सांगलीवरून मुंबईत आली, तेव्हा तिला काहीच माहीत नव्हतं की तिचं पुढे काय होणार आहे. करिअरमध्ये ती सीरियस असणार आहे का नाही, तिला ॲक्टिंग येते का नाही, इथंपासून सुरुवात होती. पण आय थिंक आय हॅव डन ओके आणि मला असं वाटतं ही माझी कमाई आहे. पण आता एवढ्या काळामध्ये तू काय बदल बघतेस मुंबईमध्ये, आपल्या फील्डमध्ये, आजूबाजूच्या माणसांमध्ये, रिलेशन्समध्ये? कारण आता तुझा प्रवास बराच झाला आहे आता. या फील्डमध्येच मला वाटतं तू 22-23 वर्ष झाली तुला. 20 आय थिंक 20. हां, 20 तर सहज झाली अगदी. सहज झाली. हां. मी हे नक्की अनुभवलंय की प्रत्येक रिलेशनशिप चेंज होतं ओव्हर द टाईम. कधी फॉर बेटर, कधी फॉर वर्स. आणि आपल्याला दोन्हीची तयारी असावी लागते. आणि मला असं वाटतं की मग ह्या अनुषंगाने मला असं वाटतं की हे स्टेटमेंट खूप बरोबर आहे की चेंज इज द ओनली परमनंट थिंग. येस. आणि मग तुम्ही त्याच्यासाठी एव्हर रेडी असला पाहिजेत.
मला असंही वाटतं की आता आपली मेमरी किंवा आपला अटेन्शन स्पॅन पण खूप कमी झाला आहे. हे खूप कमनशिबी आहे असं मला वाटतं. लोकांना आत्ता कळू लागलंय की आम्ही जरा 4 दिवस फोन बंद करून बाहेर गेलो होतो. हे मी आधीपासून करते. पण लोकांना हे आत्ता म्हणजे इट्स बीन हाइप्ड राइट नाऊ. तर मला असं वाटतं की कुठल्याही ट्रेंडची वाट न बघता ज्या गोष्टी नेसेसरी आहेत, त्या ट्रेंडच्या आधीच केल्या पाहिजेत. पण आपण आता ट्रेंड्सना फॉलो करण्याच्या नादात खूप वेळ घालवतो. सोशल मीडियावरचा वावर किंवा सोशल मीडियासाठी फिरायला जाणं, हे सुद्धा खूप वाढलेलं आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या खूप फ्रिव्हलस उथळ गोष्टी आहेत. मला ह्याच्यापेक्षा जास्त खोलीने आयुष्य जगायला आवडतं आणि मी ते जगत असते. आणि इतर बदल जसं मी तुला मुंबईतले बदल 20 वर्षामध्ये खूप बदल झाले. मुंबईत तर दर 2-3 महिन्याला बदल होत असतात. एखादी बिल्डिंग नसते, 2 महिन्यात ती बिल्डिंग बनलेली असते. एखादा रस्ता नसतो, तो कधी खोदलेला असतो, कधी खोदलेला मिटवलेला असतो. मुंबई म्हणजे मला असं वाटतं मुंबईसारखी हॅपनिंग सिटी या जगात नाही आहे आणि मुंबईसारखी अमेझिंग सिटी पण या जगात नाही आहे. खूप बदल झालेले आहेत मुंबईमध्ये पण. इंडस्ट्रीमध्ये पण खूप बदल झालेत. मराठी इंडस्ट्री मला असं वाटतं की प्रेझेंटेशनच्या बाबतीत आपण खूप मागे होतो. ते आता आपण खूप पुढे आलेलो आहोत. कंटेंट नेहमीच आपला चांगला असायचा. आता फिल्म्सच्या कलेक्शन्सची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे पॉझिटिव्ह बदल आहेत, त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, त्यांना जास्त वेलकम केलं पाहिजे आणि त्याच्या आधारावरती पुढचं कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. पण आता तू एवढी भटकंती करते जाते, तुला कसा रिस्पॉन्स आहे? म्हणजे अभिनेत्री सहित आंबेडकरला आहे, व्यक्ती सहित आंबेडकरला आहे, की कसं काय? खूप चांगला प्रश्न विचारलात. थँक्यू. मी जेव्हा आमच्या स्कूलमध्ये गेले, फ्लाइंग स्कूलमध्ये, तेव्हा तिकडे खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं येतात आणि मला खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं भेटली. समजा जर का 10 लोकं भेटली असतील तर त्या 10ही लोकांना मी कोण आहे माहीत नव्हतं. त्यामुळे दे अप्रोच मी ॲज अ पर्सन, नॉट ॲज अ पब्लिक फिगर. आणि हे होऊन सुद्धा जेव्हा ते म्हणतात की तू मस्त इन्सान आहे, तेव्हा मला खूप बरं वाटतं. कारण मग ही पावती माझ्यातल्या माणसाला आहे, माझ्यातल्या कलाकाराला नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ऑफकोर्स लोकं कलाकार म्हणून पण बघतात, पण माणूस म्हणून पण ह्या निमित्ताने मला कळले की मी काय इम्प्रेशन लोकांवरती सोडते आणि हे जाणून घेणं कधी-कधी महत्त्वाचं असतं. पण ह्या दोघांचा संघर्ष चालू असतो कधी तुझ्यातला माणसाचा ऑल द कलाकाराशी? टाईम, 100% ऑल द टाईम. मला असं वाटतं की तो चालू राहिला पाहिजे. नाहीतर मला असं वाटतं की गेले काही वर्ष ती जी लाईन होती ती ब्लर होती माझ्या आयुष्यात, पर्सन आणि कलाकारची. आता ती जास्त 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 स्पष्ट व्हायला लागली आहे आणि मला त्याचं खूप फॅसिनेशन आहे. म्हणजे ती जास्त जास्त जशी स्पष्ट होते तशी मी कलाकार म्हणून कोण आहे आणि मी माणूस म्हणून कोण आहे हे मला अजून जास्त छान प्रकारे कळतंय, उमगतंय. त्याच्यामुळे इट्स अन इंटरेस्टिंग जर्नी. तर ह्याचा तुझ्या कामाला कसा बेनिफिट होईल? मला असं वाटतं की कधी-कधी काही रोल्स खूप डिमांडिंग असतात. ते हां. तुमची पाठ सोडत नाहीत जेव्हा तुम्ही काम करून घरी येता तेव्हा. ह्यासाठी मला ह्याचा खूप उपयोग होईल असं वाटतं, की आता मला स्टार्क लाईन माहिती आहे, की हे माझं काम आहे, हे माझं पर्सनल आयुष्य आहे आणि दोघं इंटरसेक्ट नाही होऊ शकत किंवा नाही झाले पाहिजेत. आधी मला थोडंसं अवघड जायचं हे, पण आता नाही जात. पण तुझ्यामध्ये एक चांगली ताकद आली. अर्थात तू नकळतपणे एकदा बोलली होती. मग आता मी ओपनच तुला विचारतो, ज्याला सैराट हिट झालं, त्याला रिंकू राजगुरूची क्रेज आली. बरोबर आहे? आणि मग असंही बोलणारा एक वर्ग होता आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्हण, मीडियामध्ये सुद्धा. आता सईता आंबेडकरचा काळ संपला ओके. ना, होता. मी तुला आणि हा प्रश्न मी तुला एकदा सहज गप्पात केलेला, तुझं तेव्हा लक्ष होतं की नाही मला माहीत नाही. ओके. तर तू असं पटकन म्हणाली की लोक येतच राहणार. आज ही आली, उद्या दुसरं कोण आहे, पण मला माहिती आहे सईता आंबेडकर कोण आहे. आज काय तुला वाटतं? मला आय थिंक सेम वाटतं. मला असं वाटतं की प्रत्येकाचा पीक काळ असतो आणि आय नो दॅट नोबडी इज इन्व्हिन्सिबल. सगळे रिप्लेसेबल आहेत, इन्क्लुडिंग मी. आणि इट इज ओके. काळ गेला तर गेला. मी माणूस म्हणून कोण आहे हे माझ्या जवळच्यांना माहिती आहे, माझ्या आईवडिलांना माहिती आहे, माझे अगदी क्लोज नेट फ्रेंड्स आहेत त्यांना माहिती आहे, किंवा मी माणूस म्हणून लोकांच्या मनात काय इम्प्रेशन सोडते किंवा हाऊ डू आय मेक देम फील, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे
ठीक आहे यार, म्हणजे काळ जाणं येणं हा भाग आहे आयुष्याचा, आणि इट्स ओके, नॉट अ बिग डील. मला असं वाटतं की ठीकच आहे. पण आपलं क्षेत्र असं आहे की इथे ना असुरक्षित जास्त वाटतं. तुम्हाला खरं सांगू का, हां. मी जेव्हापासून फ्लाय करायला लागले तेव्हापासून मला कशाचाच काहीच फरक पडेना झालाय. म्हणजे वाह! मला असुरक्षितता, कॉम्पिटिशन, कोणाला काय सिनेमा मिळाला, कोणी किती पुढे गेलं, मला ह्यानी आता काहीच फरक पडत नाही. म्हणजे मी माझ्या आयुष्यात, मी माझ्या सराउंडिंगमध्ये एवढी सॅटिस्फाईड आणि आनंदी आहे की मला असं वाटतं ह्या सगळ्या खूप सेकंडरी गोष्टी आहेत. ह्या गोष्टींनी तुमच्या आयुष्यावर डायरेक्टली काहीच फरक पडत नाही. हे सगळे बॉट प्रेशर्स आहेत असं मला वाटतं, की ही प्रेशर्स आपण स्वतःहून घेतो किंवा आपल्याला सोसायटी देत असते किंवा इंडस्ट्रीमधले लोक देत असतात. ते घ्यायलाच पाहिजे हे काही कंपल्शन नाही आहे, अँड आय चूज नॉट टू टेक इट. म्हणजे मला क्वालिटी लाईफ जगायला जास्त आवडेल. जसं तू ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करायला शिकली, ते नेमकं कसं भान आलं तुला? आणि पहिले तू उत्तरं द्यायची, चिडचिड करायची. अनुभवानी या गोष्टी येतात हां. असं मला वाटतं, आणि असंही वाटतं की किती तुम्ही बोलणार ना. म्हणजे तुम्ही काही केलं, काही बोललात तरी लोक बोलतात. तुम्ही काही नाही केलं, कॉमेंट नाही केली, काही बोलला नाहीत तरी लोक बोलतात. हां. सो जर तुम्ही तुमच्या करण्याने आणि न करण्याने दोन्हीनी लोक बोलणार असतील तर मला असं वाटतं की ते वर्थलेस आहे, की त्याच्याकडे लक्ष देणं किंवा त्याला तेवढी एनर्जी देणं हे वर्थलेस आहे. हे मला हळूहळू विथ टाईम, विथ एक्सपिरियन्स कळायला लागलं. म्हणजे आता काही कोणी ट्रोल केलं तरी आपण लक्ष द्यायचं नाही. नाही देत मी लक्ष. कधी-कधी काही कॉमेंट्स खूप फनी पण असतात. हां. तर त्यांना मला सांगशील म्हणजे एखादी अशी? सो आम्ही असे ग्लॅमरस आउटफिट्समधले फोटो टाकतो. सो एक्सप्रेशन्स, असे एक्सप्रेशन्स असले. एका माणसाची कमेंट होती की मॅम आपको ऐसा कब से हो रहा है. आय फाउंड दॅट हिलेरियस. हां. तर अशा कमेंट्स मी लाईक करते किंवा त्याच्यावरती रिप्लाय करते. आता रिसेंटली मी एक फोटो डंप टाकला होता फ्लाईंगचा, तर त्याच्यामध्ये माझा आयर्लंडचा मित्र होता, हां. पॅट नावाचा. हां. तर लोकांनी त्या पोस्टच्या खाली लिहिले, अरे निपुण सर तुम्ही इथे काय करताय वगैरे. हां. सो अशा हिलेरियस कमेंट्स असतात ज्या मला खूप आवडतात आणि हां. त्यांना मी लाईक करते, कधी कधी रिप्लाय पण करते. आणि फॅनचे अनुभव बरे वाईट? चांगलेच अनुभव आहेत, वाईट काही अनुभव नाही आहेत. म्हणजे मला कधी कधी कळत नाही की हे प्रेम आणि ही स्तुती घ्यायची कशी. कारण समटाईम्स इट्स खूप ओव्हरवेल्मिंग असतं. कारण लोक जेव्हा म्हणतात की तू आम्हाला इन्स्पायर करतेस किंवा तुझ्याकडे बघून, तेव्हा मला असं होतं की ओ गॉड, आय होप आय एम वर्थ इट. म्हणजे प्रेशर याचं त्याचं किंवा ओव्हरवेल्मिंग वाटतं. तर मला असं वाटतं की हा चांगलाच अनुभव आहे, आणि मला असं वाटतं उद्या जर का हे अटेन्शन नाही मिळालं तर चुकल्यासारखं वाटेल ना. त्याच्यामुळे मला काही तक्रार नाही आहे. सध्या तू आहे ना एकाच वेळेला अशी हे ठेवलेली आहे, म्हणजे अष्टपैलू तू ठेवलं आहेस. हे मराठी सिनेमा आहे, कॉमेडी शो आहे, वेब सिरीज आहे, हिंदी सिनेमा आहे, इव्हेंट्समध्ये पण असते, सोशल मीडियासाठी असते, फोटोशूट करते. हे कसं काय तुला सगळं एकदम जमतं, झेपतं? माहीत नाही. पण पण मला असं वाटतं की ह्याचं कारण हेच आहे की चांगली संधी आली की ती मी सोडत नाही, आणि एवढंच म्हणजे समीकरण आहे त्याच्या मागे. कुठली गोष्ट काही पर्पजली किंवा ठरवून नाही करत मी. फॉर एक्झाम्पल, मागची 2 वर्ष माझी ह्या काळजीत गेली की अरे एवढं सगळं शूट करून ठेवलं आहे, ते बाहेर कधी येणार. आणि मग यावर्षी धबाधब एकामागे एक प्रोजेक्ट्स आले. सो मला असं वाटतं की हे सगळं ना अनप्रेडिक्टेबल आहे, आणि तुम्ही प्लॅन करून पण उपयोग नाही आहे. कारण प्लॅन केल्यासारखं कधी काही घडतच नाही. त्याच्यामुळे प्लॅनिंग करायचं कशाला. जसं वन डे ॲट अ टाईम, जसं जे होतंय त्याच्याप्रमाणे रिॲक्ट केलेलं जास्त बरं असं मला वाटतं. पण दिग्दर्शक, आता तू वेब सिरीजमध्ये पण आहे हिंदी, दिग्दर्शक काय विचार करत असेल तुझ्याबद्दल असं वाटतं असेल? आता तुझ्याकडे काय येतो दिग्दर्शक? मे बी आय एम गुड ॲट माय जॉब, दॅट्स वाय. पण याचा तू कधी विचार नाही केला की माझ्याचकडे काय आले? आज इंडस्ट्रीमध्ये एवढ्या अभिनेत्री आहेत. माहीत नाही यार, असा मी नाही विचार केलाय. पण हां, आय अच्छा. मस्ट बी डुईंग समथिंग राईट असं मला वाटतं. म्हणजे माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या मी कटाक्षाने पाळते. फॉर एक्झाम्पल, वेळेत जाणे, किंवा आज माझं पॅकअप कधी होणार आहे हे न विचारणे, किंवा
दिलेलं काम चोखपणे करणे, बिटवीन द लाईन्सचा विचार करणे, या गोष्टी मी करते. सो आय थिंक म्हणून असेल. पण कधी तू दिग्दर्शकाला विचारलं नाहीस की मीच का? नाही बघ. नाही म्हणजे हा काय प्रश्न आहे? नाही. का? आय डोंट नो. म्हणजे तू हे छान करशील असं उत्तर 1-2दा मिळालेलं आहे मला. सो माहीत नाही, म्हणजे त्याचं मी कधी डायसेक्शन नाही केलंय की काय असेल बाबा, चांगलंच आहे की. पण असं कधी झालंय तुला ऑफर आली, जवळपास सगळं ठरलं, व्यवहाराचं पण ठरलं आणि नंतर तुला कळलं की अरे मीच नाही? हो, आता रिसेंटली असं झालंय. कुठला सिनेमा? मी नाही सांगू शकत, सिनेमा पण नको सांगू, कसं झालं ते सांग. आता रिसेंटली मी एक फिल्म करणार होते सप्टेंबरपासून. त्याचं सगळं बोलणी झाली, कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळं झालं. आता कॉन्ट्रॅक्ट साईन होणार आणि मला फोन आला की अच्छा लिसन, क्रिएटिव्हली एक काहीतरी कॉल घेतला गेला आणि आता तू नाहीच आहेस सिनेमात. असं होतं कधी कधी. आणि हाही एक भाग आहे. म्हणजे मला असं वाटतं की मला आश्चर्य वाटतं की आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती हार्टब्रेक हा इनएव्हिटेबल आहे. अच्छा. त्यामुळे हार्टब्रेक झाल्यानंतर यू लिसन टू अ कपल ऑफ ब्रेकअप सॉंग्स अँड यू मूव्ह ऑन. त्याच्यापेक्षा तुमच्या हातात काहीच नाही असं मला वाटतं. पण यापूर्वी कधी झालंय एवढ्या वर्षात? पहिल्या एक फिल्म करणार होते मी अगदी सुरुवातीला, तेव्हा असं झालं होतं. त्याच्यानंतर आत्ता झालं. ते कसं पचवलं? तेव्हा मी खूप रडले होते. हो. ह्यावेळेस मी बिलकुलच रडले नाही. तर त्यांच्यावर रडायची वेळ येईल? नाही नाही. नॉट रिअली. कारण हा. मला असं वाटतं की हा पण एक खेळाचा प्रोफेशनचा भाग आहे. हा, हा. आणि तुम्ही एवढं काम केल्यानंतर, एवढा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर हेही पचवायची ताकद तुमच्यात येते असं मला. तेव्हा जी रडली, तर तो सिनेमा पाहिलास तू नंतर? काय झालं त्या सिनेमात? नाही पाहिला, पण त्याचं नाव आणि सगळं बघूनच मला असं आलं की थँक्यू फॉर सेव्हिंग मी. हो, पण काही आता तू काय तो बाबूरावला पकडासारखा सिनेमा तो पैशासाठी वगैरे गेला, अशी पण तुझ्यावर? पैशासाठी नाही, माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होती ती, अच्छा. म्हणून केला हा. होता. आणि खरं सांगू का, प्रत्येक जण आपल्या करिअरच्या सुरुवातीला असे डिसिजन्स घेत असतो. हा. आय एम नॉट द सगळ्या ओनली क्षेत्रात वन. आहे. एक्झॅक्टली. हा. आणि ठीक आहे, मी केला, आय ओन इट. म्हणजे काहीही कारण असतील, हो मी केला. सो म्हणजे हा, मी केला कारण मला त्या क्षणी ते योग्य वाटलं. येस, ऑफकोर्स त्या क्षणी ते योग्य वाटलं आणि आय हॅड नथिंग टू लूज देन. म्हणजे मला असं होतं की ही फिल्म केल्यानंतर आता आपल्या आयुष्याला, करिअरला कलाटणी मिळेल का, किंवा विल इट गो डाऊन द ड्रेन्स, असं काहीच नव्हतं. सो येस, मी केलं. आणि असं कधी झालं की रोल तुझा झाला शूट आणि नंतर सिनेमा बघताना कळलं की अरे मी जमतेम राहिली आहे, की अर्धीच राहिली आहे, बरेच सीन कापले गेले? नाही, असं नाही झालं. नाही. नक्की? बरं आठव. नाही झालं असं. नक्की झालेलं नक्की नाहीये. नाही झालं. हे तू जेवढं तुझं तिच्यावर हो. चित्रीकरण होतं तेवढं येतं ते पडद्यावर. फॉर्च्युनेटली असं नाही झालं. नाही, कारण असं असं अनेकांच्या होतं. बाबतीत. हो, ऑफकोर्स होतं, पण नाही झालं. पण हळूहळू पुढे जाताना आता तुझी ही जी मॅच्युरिटी आहे, त्या तू आता जास्त असा वाईड विचार करते, अनुभव, किंवा आता तुझी म्हणजे खूप हे आहे. असं वाटतं आपणही दिग्दर्शनाकडे वगैरे का? खूप काम असतं. खूप अवघड आहे दिग्दर्शन, खूप अवघड आहे. कारण तुम्हाला सगळे कॅरेक्टर्स म्हणजे इट्स अनादर गेम ओनली यार. मला माझं काम नीट येत नाही अजून असं मला वाटतं. दिग्दर्शन वगैरे तर लांबची गोष्ट आहे. तुला अजूनही तुझं काम येत नाही? नम्रता की? नाही, मला येत नाही माझं काम अजूनही. हे 100% आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे एवढं वास्ट फील्ड आहे ना, की अशक्य आहे, परिपूर्ण होणं अशक्य आहे असं मला वाटतं. आणि मला नाही व्हायचं परिपूर्ण कधीच. पण मध्ये तर एक बातमी होती की तू निर्माती होणार. बातम्या बातमी खूप होती ना? असतात. बातमी होती ना? बातम्या खूप असतात, हा. पण सगळ्या खऱ्या असतात का तर नाही. पण नाही, माझा काही कल नाही आहे सध्या तरी दिग्दर्शन किंवा ह्याच्याकडे. आय थिंक जे मला येतं ते मी अजून एक्सप्लोअर करू इच्छिते. पण मग ती बातमी का होती तुझी I don't निर्माती know. होणार? बातम्या काही छापतात लोक, त्यांना काय हो, छापायला. काय तू म्हणजे अशी पर्सनल लाईफ पण बद्दल तुझे छापतात की आता तुला परत लग्न करणार किंवा काय व्हॉटेवर. लोकांना जे वाटतं ते हा. छापतात. हां. खरं आहे नाही याची शहानिशा प्रत्येक वेळेला होतेच असं नाही. हां. हाही आमच्या प्रोफेशनचा एक भाग आहे. हां. त्यामुळे ह्याला पण मी फार हवा देत नाही. म्हणजे आपण खुलासा करत बसायचं नाही. कशाला?
हां, मग त्याच्यातून आणखीन उगाच काहीतरी फाटे फुटतील. तुम्हाला जे वाटतं ना, ओके, मस्त. मग तुला आता काय वाटतं इथं एवढ्या वर्षानंतर, की आता तू नेमकी कुठे आहे? मला असं वाटतं की मी एका मस्त मोठ्या झाडाच्या खाली आहे, सावलीत बसली आहे. आणि असं कधी होत नाही की आपण, म्हणजे हे जर का आपलं आयुष्य आहे तर आपण झूम आउट करून आपलं आयुष्य बघू शकतो. हे माझ्या आधी व्हायचं नाही, पण आता आय कॅन डू दॅट आणि इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. त्यामुळे आता मला असं वाटतं की मी त्या झाडाखाली बसले आणि समोर मला माझा प्रवास दिसतो अँड आय एम एन्जॉईंग इट. असंही आता मी माझ्या कलेक्शनमधली तुझी काही निवडक बुकलेट आणलेली आहेत. वा. तर त्या प्रत्येक सिनेमाच्या तुझ्या नक्की काही वेगळ्या आठवणी असतील. पहिला सिनेमा आहे पोस्टकार्ड. मला हा मेकर भयंकर आवडतो, गजेंद्र अहिरे. मला असं वाटतं की गजेंद्र सर माझ्यातून नेहमी काहीतरी वेगळं मला शोधायला लावतात आणि तेही शोधतात. त्याच्यामुळे मला यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते. गजेंद्र सरांबरोबर मी कमीत कमी 6 ते 7 सिनेमे केले असतील. त्यातले 2-3 रिलीज झालेत, बाकी रिलीज नाही झालेत. पण मला भयंकर भयंकर मजा येते या माणसाबरोबर काम करायला. आणि काही प्रत्येक मेकरची पद्धत वेगळी असते काम करायची. गजेंद्र सरांकडे काम करताना मी सरांना विचारते की तुम्हाला स्क्रिप्ट द्यायची आहे का नाही द्यायची आहे, का मी कोरी पाटी घेऊन सेटवरती यायचं आहे. तर ते मला सांगतात की नाही, मी स्क्रिप्ट देणार आहे यावेळेस, एकदाच वाचून ये, किंवा मी स्क्रिप्ट देणार नाही आहे, कोरी पाटी घेऊन ये. सो हे जे अंडरस्टँडिंग आहे ना, ते फार अमेझिंग आहे आणि ते आमच्यात अजूनही आहे. मी आत्ता रिसेंटली सरांबरोबर परत खूप वर्षांनी काम केलं आणि मला तेवढीच मजा आली जेवढी ह्याच्या आधी आली होती. त्यामुळे पोस्टकार्ड हे खूप स्पेशल फिल्म आहे. शिवाय पोस्टकार्ड अशा टप्प्यावरती आली जेव्हा पीपल वर लिस्ट एक्सपेक्टिंग मी टू डू समथिंग लाईक दिस. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रकारचं काम करायला लागला की लोक तुम्हाला त्याच बॉक्समध्ये घालू बघत असतात सतत, आणि मग तुम्ही असं येऊन वेगळं काहीतरी करतात आणि मग त्यांनी लोक सरप्राईज होतात. त्यामुळे हा सरप्राईज एलिमेंट देणारा दिग्दर्शक आहे आणि मला गजेंद्र सर खूप प्रिय आहेत. मी त्यांना लाडांनी गुरुजी म्हणते. सनाई चौघडे ही माझी पहिली फिल्म आहे. त्याच निमित्ताने पहिल्यांदा आपली भेट झाली. हो, आणि या सिनेमाच्या वेळेला मला काहीच माहीत नव्हतं. लाईट कसा घ्यायचा, कॅमेरासमोर उभं कसं राहायचं, काय पिचनी बोलायचं, कुठलं मॅग्निफिकेशन काय असतं, मला काहीही. कोरी पाटी होते मी तेव्हा. आणि त्या काळात मला असं वाटतं की राजीव पाटील सर खूप लवकर गेले. आस्ते असते तर मराठीचा चेहरा मराठी चित्रपटाचा नक्कीच वेगळा असता. त्याला एक काहीतरी वेगळी डायमेन्शन पण असते. पण हा सिनेमा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण हा पहिला चित्रपट आहे माझा. आणि असं म्हणतात ना की जेव्हा तुमची पाटी कोरी असते तेव्हा तुमच्यावर जे नकळत संस्कार होतात ते यू कॅरी देम ऑल थ्रू युअर लाईफ. तसं काही म्हणता येईल या सिनेमाबद्दल. क्लासमेट्स. सो क्लासमेट्स हा ना एका साऊथच्या फिल्मचा रिमेक आहे, पण ह्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर नाही आहे ओरिजिनल फिल्ममध्ये, पण आदित्यनी ते माझ्यासाठी त्याच्यामध्ये क्रिएट केलेलं कॅरेक्टर आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा एखादा मेकर आर्टिस्टसाठी असा विचार करतो तेव्हा ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि क्लासमेट्सच्या निमित्ताने माझ्या हातला टॉमबॉय जो आहे अजूनही आहे आणि एकदम जिवंत आहे, तोही बाहेर आला, तो लोकांना कळला. आणि मला असं वाटतं की एक बिंदास बेधडक पर्सनॅलिटी बघायला लोकांना कायमच आवडते, आणि मग ती कॉलेज गोईंग असली तर अजून जास्त आवडते. आणि आदित्य सरपोतदारचा प्रवास पण खूप इंटरेस्टिंग आहे. आधी आता हिंदीमधल्या आता 100 crore क्लबमधला डिरेक्टर आहे, त्यामुळे मला त्याचंही भयंकर कौतुक आणि अभिमान आहे. आणि आय होप आय गेट टू वर्क विथ हिम अगेन सून. फॅमिली गट्टा ही पण एक अशी फिल्म आहे की हे कास्टिंग इथे खूप सरप्रायझिंग आहे. म्हणजे चंदू काकांनी जेव्हा मला विचारलं की तू करशील का, तेव्हा मी एका क्षणात हो म्हणाले, कारण ह्या सेटअपमध्ये मी असणं हे मीच कधी इमॅजिन केलं नव्हतं. आणि मला असं वाटतं की अशाच अनइमॅजिनेबल गोष्टी करायला मला आवडतात. आणि मला फॅमिली कट्टामुळे माझं पहिलं फिल्मफेअर मिळालं. त्यामुळे ही फिल्म खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. सगळे दिग्गज कलाकार आहेत. वंदना मावशी,
अप्रतिम. म्हणजे मला असं वाटतं की असं जनरली एक असा गैरसमज असतो की आपल्यापेक्षा मागच्या जनरेशनचे लोक आपल्याला पाण्यात बघतात, तर तसं अजिबात नाही आहे. म्हणजे ते तुमच्या वयाचे होऊन तुमच्याशी कम्युनिकेट करतात आणि त्यांना तुमचं तेवढंच कौतुक असतं जेवढं प्रॉब्ली तुम्हाला त्यांचा अभिमान किंवा मान किंवा रिस्पेक्ट असेल. त्यामुळे फारच अप्रतिम अनुभव होता आणि खूप अवघड रोल होता हा माझ्यासाठी. माझा कस लागला होता आणि मला कस लागणार असं काही खूप आवडतं. त्याच्यामुळे फॅमिली कट्टा विल ऑलवेज बी स्पेशल. ओह, दिस इज ऑल्सो व्हेरी स्पेशल फिल्म. एकतर आपल्याकडे विमेन मेकर्स खूप कमी आहेत. त्यातल्या रेणुकाताई एक आहेत. रेणुकाताईबरोबर काम करायला मला खूप मजा आली होती. ह्याचा मी थोडा ट्रिव्हिया सांगेन की हा रोल ना मला एका पॉईंट नंतर मला कळतच नव्हता की काय नक्की आहे. सो तिथे मला कळलं की मी कधी कधी काय होतं की आपण खूप त्याचे खोलात घुसायला जातो. तेव्हा माझी एक पद्धत आहे की एकदा वाचायचं आणि डायरेक्ट कॅमेरासमोर जायचं. मग तिथे देवावर विश्वास ठेवायचा, तिकडे जायचं, तुम्हाला आलं तर आलं, नाही तर नाही. हा फॉर्म्युला मी इथे अप्लाय केला होता, कारण हा पण एक खूप वेगळा आणि वेगळ्या धाटणीचा, माझ्या वयापेक्षा जास्त मच्युअर असणारा रोल होता माझ्यासाठी. त्यामुळे एका पॉईंट नंतर मी स्क्रिप्ट बाजूला ठेवली अँड आय जस्ट मी म्हणलं आता की नाही, तिथे गेल्यावर जे सुचेल ते. त्यामुळे आणि अभिनेत्री एक दिग्दर्शिका असणं त्यांनी खूप फरक पडतो. म्हणजे एकतर स्त्री मेकर असणं आणि स्त्रीनी स्त्रीला डिरेक्ट करणं ह्याचा पण फरक पडतो. प्लस तुमचे इमोशन्स, मला असं वाटतं की स्त्रियां खूप लेयर्समध्ये विचार करू शकतात. ती कपॅसिटी त्यांना, वायरिंगच तसं असतं त्यांचं. त्याच्यामुळे जेव्हा स्त्री दिग्दर्शिका असते तेव्हा ती छान ते एक्सप्लोअर करते लेयर्स, आणि तेच रेणुकाताईंनी केलं असं मला वाटतं. रेणुकाताई, प्लीज अजून जास्त सिनेमा डिरेक्ट कर, आम्ही सगळे वाट बघतोय. आणि रीटा विल ऑलवेज बी स्पेशल. आणि दिस वुमन इज इनक्रेडिबल. मला असं वाटतं की खूप छान अभिनेत्री आहे पल्लवीताई, मस्त. ओ, अनादर गजेंद्र अहिरे जैन. मला आधी काय व्हायचं, अजूनही गजेंद्र सरांचा जेव्हा फोन येतो तेव्हा मी विचारत नाही की किती मोठा रोल आहे, काय आहे, किती दिवस शूट आहे, स्क्रिप्ट देणार आहात का नाही, हे 2च माझे प्रश्न असतात. आणि मला नाही वाटत की अजून मी ह्याच्यापेक्षा 10 सिनेमे, 15-25 हजार सिनेमे केले तरी हे माझं बदलणार आहे. कारण मला असं वाटतं की हा मेकर माझ्यातून जे नाविन्य बाहेर काढतो ते खूप युनिक आहे माझ्यासाठी. अनुमतीचं पण असंच झालं होतं. अनुमतीसाठी मला सरांनी फोन केला होता आणि मला एक विश्वास आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांना माझ्याबद्दल की ते मला चांगलंच काहीतरी क्वालिटीवालंच ऑफर काहीतरी करतील. आणि हा विश्वास ठेवूनच मी ह्या सिनेमाच्या वेळेला पण हेच प्रश्न केले होते की सर, स्क्रिप्ट देणार आहात का आणि किती दिवस शूट आहे, किती दिवस तुम्हाला पाहिजेत. आणि ते म्हणाले स्क्रिप्ट देणार नाही आहे, तू कोरी पाटी घेऊन सेटवरती आहे, इतके दिवस शूट आहे, छोटासाच रोल आहे पण कमाल रोल आहे. म्हटलं ओके, डन. आणि त्याचं शूटिंग झालं. सो मी प्रश्न नाही विचारत जेव्हा सरांचं शूट असतं तेव्हा. पण ही फिल्म पण खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. अगेन म्हणजे ह्याच्यातला रीमाताईचा, नीना मावशीचा आणि विक्रमजींचा परफॉर्मन्स, मी म्हणजे काय ईज आहे. ते लोक कॅमेरासाठी काम करतात असं वाटतच नाही. म्हणजे भाषेमध्ये ईज, वावरण्यात ईज, खूप शिकण्यासारखं होतं. माझा विक्रम काकांबरोबर एकच सीन होता पण मला फार मजा आली. म्हणजे काही अनुभव तुम्ही कायम चेरिश करण्यासारखे असतात. ही अख्खी फिल्म माझ्यासाठी तशी आहे आणि या फिल्मला नॅशनल अवॉर्ड पण आहे. त्याच्यामुळे स्पेशल आहे ही फिल्म. आता बघ, तुझे हे अगदी वेगळे चित्रपट, म्हणजे खरी सई ही आहे, पण ही खरी सई का नाही लोकांना इतकी परिचित आहे? आता ओव्हर द टाईम आहे परिचित असं वाटतं मला. का नाही परिचित हा पण घिसापटा सवाल आहे असं वाटतं मला. मला असं वाटतं की आय हॅव गॉन बियॉन्ड ऑल ऑफ दॅट आणि लोकांना आता चांगलंच माहिती आहे की मी हेही करू शकते, मी तेही करू शकते. आणि ज्या लोकांना माहीत नसेल त्यांना नवीन कामातून अजून मी उमगत जाईन आणि माझा तो प्रयत्न, मी कायमच प्रयत्नशील राहीन की मी वेगवेगळी रूपं माझी लोकांना दिसतील. ह्या सिनेमाने तिला दिलेला हा पॉझिटिव्ह हे दृष्टिकोन आहे. 100%. आता आपण रॅपिड फायर घेतो.
सांगली की मुंबई? मुंबई. तांबडी पांढरी मिसळ की मुंबईचा वडापाव? मिसळ. सांगलीची एखादी आठवण आहे? माझी आई खूप अमेझिंग मिसळ बनवते अच्छा. आणि तिने ती लेगसी आता माझ्याकडे पास ऑन केली, त्यामुळे मी पण खूप अमेझिंग मिसळ बनवते, त्यामुळे मिसळ. आणि मिसळीला कमी कष्टात वडापावपेक्षा. जस्ट बाय द वे. स्वरूप आनंद की सदासुख, तुझं तिकडचे सिंगल स्क्रीन थिएटर्स? ओ सदा सदासुख नावाचं एक थिएटर आहे सांगलीमध्ये. हे खूप जुने आता आहे, हे हा. नसतील, पण मला आठवतोय आम्ही ना इनव्हेरिबली एका सिंगल स्क्रीनला कॉलेजमध्ये असताना जायचो. त्याचं मला नाव आठवत नाहीये, पण सिंगल स्क्रीनची मजा काही औरच आहे. तू जेव्हा आली मुंबईत तर मला आजही आठवते की तू रिक्षाने वगैरे प्रवास करायची. अजूनही करते. आय लव्ह माय रिक्षा राईड्स. कधी कधी रिक्षाने प्रवास केल्यानंतर डोकं क्लिअर होतं. अच्छा, असं का? आय डोंट नो, असं आहे एक. आज रिक्षाने मी एक किस्सा सांगते. हां मी एकदा सिनेमा पाहायला गेले होते आणि मी माझी गाडी घेऊन गेले होते हां. आणि तो सिनेमा पाहिल्यानंतर मला माहित नाही काय झालं, मी रिक्षा करून घरी गेले आणि मी विसरले मी गाडी घेऊन गेले होते. ओ, अच्छा, म्हणजे रिक्षा राईड्स आर स्टील अ व्हेरी मच पार्ट ऑफ माय लाईफ आणि हां. कधी कधी क्लिअर करायला किंवा आराम करायला मला रिक्षा राईड आवडते अजूनही. व्हेरी गुड. दुनियादारीची शिरीन की नो एंट्री पुढे धोकायची ती बारगल? दुनियादारीची शिरी. आता काय सांगशील? 10 वर्ष झाली आता, त्या भूमिकेविषयी काय सांगशील? दोन्ही भूमिका मला तितक्याच आवडतात. हां. पण शिरीननी मला जे दिलं ते नो एंट्रीनी नाही दिलं, त्यामुळे शिरीन विल ऑलवेज बी स्पेशल. हां, पण नो एंट्री तुझ्या त्या बिकिनी काय रेड बिकिनीमुळेच गाजलं मला असं वाटतं की जास्त विनाकारण त्याकडे नाही. मला असं वाटतं की कोणी कधी पहिल्यांदा काहीतरी केलं की त्याची नॉवेल्टी जास्त असते आणि म्हणून किंवा म्हणून ते जास्त हायलाईट झालं. आजच्या काळात तुम्ही जर का बघाल तर त्याची न्यूज पण झाली नसते. सो मला असं वाटतं की जेव्हा नवीन काहीतरी तुम्ही पहिल्यांदा काहीतरी करता तेव्हा ते चर्चा तर होणारच. गजनीची अमृता कश्यप की मिमीची क्षमा? मिमीची क्षमा, ऑफकोर्स. सचिन कुंडलकर संजय जाधव? दादा. अच्छा. मेकअप रूम की व्हॅनिटी? व्हॅनिटी. इंडोर शूटिंग की आउटडोर लोकेशन? आउटडोर शूट. फोटो सेशन की पापाराजी? फोटो सेशन. एखादं आठवणीतलं? फोटो सेशन आत्ताच मानवत मर्डर्सच्या निमित्ताने आम्ही एक फोटोशूट केलं होतं. ते खूप चॅलेंजिंग होतं आणि असं शूट घडवून आणायला ना चांगली टीम असावी लागते, तगडी टीम. आणि आय थिंक मी खूप फॉर्च्युनेट आहे की आय हॅव गॉट द बेस्ट टीम मेंबर्स आणि त्यांच्यामुळे मी हे धाडस कुठलाही विचार न करता करू शकते. सेल्फी की ऑटोग्राफ? ऑटोग्राफ. पहिली ऑटोग्राफ लक्षात आहे? नाही. पण आठवणीतला ऑटोग्राफ? पहिली ऑटोग्राफ जेव्हा इनिशियली ऑटोग्राफ मागायचे तेव्हा सही माझी तरी ठरलेली नव्हती की मी काय सही करणार आहे. सो ते जी मी पहिली सही केली तीच राहिली, म्हणजे त्याच्यात कधी बदल करावेसे किंवा असं काही वाटलं नाही आणि दॅट कंटिन्यूड आणि ती अजून तशीच आहे. आपण अजूनही घेतात का ऑटोग्राफ? हो, घेतात ना. नाही, घेतात, ऑटोग्राफ पण घेतात. वा, सेल्फीच्या वगैरे ऑटोग्राफ करणारा पण वर्ग आहे. येस. वीकेंड ट्रिप की लॉंग लिव्ह? लॉंग ट्रिप्स. हां, अधिक रिलॅक्सेशन. येस. घरचा डबा की सेटवरचं जेवण? घरचा डबा. वा. सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स? सिंगल स्क्रीन. OTT. हां, ते आलं. स्ट्रीट फूड की होम डिलिव्हरी? होम डिलिव्हरी. बाहेर जाऊन नाही. खूप काळजी घ्यावी लागते. यू कांट बी युअर सेल्फ. तुम्ही छान मजा घेऊन खाऊ शकत नाही. काही अजून जॉईंट्स आहेत मुंबईत. सी, मुंबई इज क्वाईट चिल्ड आउट त्या हिशोबाने की लोक आपापल्या कामात करत असतात. त्यांना सेलिब्रिटीज म्हणजे काही रोजचं जगण्याचा त्यांचा भाग आहे. पण इतर ठिकाणी तसं होत नाही, त्याच्यामुळे होम डिलिव्हरी इज बेटर. तसंही तू आज आमच्या इट्स मज्जाच्या स्टुडिओमध्ये आली आणि जे खूप आपण गप्पा केल्या
आणि मला असं वाटतं तुझ्याकडे बोलण्यासारखं अजून खूप आहे असं मला तुझ्या त्या बोलण्यातून लक्षात आलं की बिटवीन द लाईन्स असं खूप काय आहे. पण छान वाटलं की एक काही नवीन माहिती मिळाली. तुझी डेव्हलपमेंट माझ्या दृष्टीने म्हणजे इकडची जी वाढ आहे ती जास्त महत्त्वाची आणि ती खूपच महत्त्वाची असते आणि त्याच्याकडे तुझं लक्ष आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. नाही तर वेळ निघून जातो, आपण शूटिंग करतोय, मेकअप करतोय आणि मग लक्षात येतं की अरे ह्याचं तर राहून हरून गेलं. गेलं. हो, बरोबर. पण तू इथे आलीस, छान उत्तरं दिली, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.